हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नववर्षाच्या पण तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि माझी इकडे देवपूजा चालू आहे, तर इकडे बघा देवपूजा करते मी. सगळं देवाचं आता सगळं देवारा साफ करून घेतलं आहे आणि आता देवपूजा करून घेते सगळी. आपले साईबाबांचा पण फोटो पुसून घेतला आहे. आणि दाराला चला दाखवते तुम्हाला मी कसं हाताने तोरण बनवलं. तर हे बघा असं हाताने तोरण छान बनवलं आहे. आणि इकडे बघा मम्मीची पण पूजा चालू आहे. हे बघा पूजा झाली मम्मीची, उंबऱ्याची पूजा केलेली आहे. आणि इकडे बघा काय चाललेलं आहे, इथे नाश्ता करते ही. इकडे देवपूजा चालू आहे ह्यांची पण. चला आता मी पटापट देवपूजा करून घेते. आणि आता स्वयंपाकाचा आजचा बेत आहे पुरणपोळी. तर पुरणपोळी आमटी असं सगळा स्वयंपाक करायचा आपल्याला. आणि सगळा स्वयंपाक करून घेते. आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. इकडे बघा गणपती बाप्पाला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि माझी मुलगी देव घासून देते मला, कारण माझ्या हातांना बघताय तुम्ही हे असं झालं आहे, सारखं सारखं पाण्यात हात धरून धरून हे बघा हातांना ना पूर्ण असं फाटलेत हात. त्याच्यामुळे पितांबरी लागली की अजून त्रास होतो. हे बघा हात फाटलेत, अशा आपोआप चिरा पडत आहेत हातांना. म्हणून मग ही पितांबरीने देव घासून घेते. ते उजव्या हाताला पण तुम्ही बघू शकता. हे बघा कसे झालेत हात पूर्ण, सारखं सुरीने भाजी वगैरे चिरून चिरून हात असे फाटलेत. आणि इकडे बघा माझी मुलगी देव घासते छान. आणि अजून स्वयंपाक काहीच झाला नाही आहे. मिस्टरांना पण आज चहा बनवून दिली आणि आंघोळीचं पाणी गरम केलं. बाकी काहीच स्वयंपाक नाही झाला आहे. बघा माझी कशी देवपूजा छान झालेली आहे. हे बघा सगळ्या देवांची छान अशी मस्त पूजा करून घेतलेली आहे. हे बघा किती छान. आणि साईबाबांना पण हार घातलाय. सद्गुरू झाली आपली देवपूजा छान. आणि इकडे बघा किचनमध्ये इकडे मी डाळ आता घातली, चणा डाळ. हे बघा शिजायला घालते चणा डाळ. बघा फ्रेंड्स इकडे मॅगी सुद्धा बनते. आणि मॅगी आज नाश्त्याला मॅगी बनवतात. ह्या मला मॅगी आवडत नाही, आपण चहा टोस्ट खाऊन घेतलेत. आणि इकडे आपली डाळ पण शिजते. तर चला बघा आपल्या कुकरला डाळ शिजायला लावली. आणि आता आपल्याला ज्या बाहेर 25 चपात्या द्यायच्या आहेत तर त्यांचं पीठ पहिले मळून घेते. डाळ शिजते मॅगी झाल्यानंतर. हे बघा इकडे मॅगी बनवते ही. आणि मॅगी झाल्यावरती भात घालते तिकडं. मग आपण असं सगळं स्वयंपाक करणार आहोत आज गुढीपाडव्याचा. आणि तुम्ही सुद्धा कंटिन्यू करा ब्लॉगला. आणि हे बघा हिने झाडांना पाणी. हिचा आजचा ड्रेस बघा कसा आहे. हे बघा दिसत नाही अशी. हे बघा आज स्पृहाचा हा ड्रेस, आजचा हा लुक आहे स्पृहाचा. आणि हिचा बघा काहीच लुक नाही. आणि आपली तर मॅक्सी ठरलेली आहे. आणि इकडे ना हिने 2 झाडं लावली आहेत. थांबा हे बघा हे 2 झाडं लावलेत हिने. हरभरे घातलेत त्याच्यात. आणि आमच्या इथे तुळसच येत नाही. हे बघा तुळस सुकून गेली आहे पूर्ण. इकडे हरभरे लावली आहे, त्यांचं प्रोजेक्ट आहे शाळेतला. तर हे बघा असं वातावरण. फ्रेंड्स इकडे मी डाळ शिजून झाली. आता त्याच्यात गूळ घातलं. हे बघा आमची लाईट गेली. तर डाळ आपली छान शिजले. म्हणजे आता हे पुरण ना बारीक व्हायला वेळ नाही लागणार. आता हे पुरण सगळं घट्ट होऊन झाल्यानंतर आपण ते बारीक करणार आहोत चाळणमध्ये. आणि इकडे बघा भात घातलाय, भात पण होतोय. आता आपल्याला ह्या डाळी आमटीसाठी डाळ काढलेली आहे. हे बघा. तर बघा फ्रेंड्स इकडे आपली वालाची भाजी होती आहे. मस्त अशी उकडी भाजी केली आम्ही. आणि इकडे वैष्णवी बघा भांडे घासते. खूप भांड्यांचा खटारा पडतो असं पोळ्यांचं जेवण असल्यावर. आणि आमटी आता अजून उकळली नाही आहे, उकळेल आता आमटी. हाय फ्रेंड्स, तर बघा स्वयंपाक झालेला आहे सगळं. आणि आता गॅस स्वच्छ करून घेते. आणि आज स्वयंपाकात काय काय बनवते चला तर बघूया. या कटाची. आणि बघा किती छान कट आला. इकडे पुरणपोळ्या केल्यात, ह्या चपात्या आहेत. आणि इकडे बघा कांद्याची भजी केलेत. इकडे वालाचं बिरडं केलंय. आणि हे मिरच्या तळल्यात. आणि इथे भात आहे. हे बघा. तर तुम्ही सुद्धा या जेवायला. काय करतोय ती? काय करते? तर बघा फ्रेंड्स सगळेजण जेवायला बसलेत. हे बघा
जेवण छान झालं आहे आजचं. आणि हे बघा भजी आणि हे बघा पापड. पापड पण आम्ही तळले होते पण ते तुम्हाला दाखवलेच नव्हते. हे बघा मस्त झाले. कसं झालंय गौरी जेवण? रुई जेवण कसं झालंय? छान झालंय ना. हाय फ्रेंड्स, तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.